वजन कमी करणं सोपं नाहीये, पण कठीणही नाहीये. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हडकुळं आणि रोगट होण्यापेक्षा लठ्ठ आणि निरोगी कधीही चांगलं. काय काय लोकांना ना आनुवंशिकतेमुळे नाही जमत वजन कमी करायला. सोडून द्या. स्वतःच्या शरीरावर प्रेम करा, आहे तसे मजेत राहा. दुसरं म्हणजे कधी तुम्ही खूप व्यायाम केला आणि वजन नाही कमी झालं, तरी वजन न कमी करणाऱ्या व्यायामाचे शरीराला अगणित फायदे होतात. आणि तिसरं म्हणजे आपण पटकन निराश होतो. मेंदूत ना एक सेट पॉइंट असतो. समजा एखाद्या रूमचं टेम्परेचर कमी करायला तुम्ही एसी बसवलाय आणि तो 21 वर सेट केलाय. बाहेर हवा 18 असली तरी मग कृत्रिमरित्या तो 21 कडे खेचतो. तसं तुमचं वजन 100 किलो असेल आणि तुम्ही कमी केलं, 98 वर नेलं, मेंदूला वाटेल अरे बिचाऱ्याला खायला नाही मिळत आहे, तो BMR कमी करेल. त्याच्यामुळे तुम्ही 98 वर 10 दिवस टिकून राहिलात तर मग मेंदू तुम्हाला 98 नवीन सेट पॉइंट करून तिकडे खेचायला लागेल. आणि खायचं कसं असतं माहितीये का? अगदी सोपं आहे. भूक लागेल तेव्हा खायचं, भूक संपली की खाणं संपलं. आणि जेव्हा खाल ना तेव्हा असं माझं चमचमीत तुटून पडा, त्याच्या मजा यायला पाहिजे त्याची. उदरम भरणम नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जसे कालिदास वगैरे जेवायचे तेव्हा ते का पॅकेटवर बघायचे का किती कॅलरीज आहेत, किती फॅट आहे. ठोंबेपणा नाही करायचा, मस्त जेवायचा, आनंद घ्यायचा. भूक संपली की जेवण संपलं. आणि काय करायचं, दर बुधवारी वजन करायचं, म्हणजे अंकुश राहतो थोडा. ट्यूजडेला तुम्हाला कोणाला जेवायला बोलवलं बफेला आणि भूक नाहीये, अरे उद्या वजन करायचंय, त्याच्यामुळे तुम्ही कमी खाल किंवा जाणार नाही. आणि मन प्रसन्न ठेवायचं. निराश झालात की कॉर्टिसॉल वाढतं, कॉर्टिसॉल वाढलं की वजन, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत काही टेन्शनच घ्यायचं नाही, एकदम मस्त. आणि वजन कसं कमी होतं बघा. आणि व्यायामाचं कसं आहे माहितीये का? समजा तुमचे गुडघे साथ देत आहेत, हृदय साथ देत आहे, डॉक्टरने परवानगी दिली तर लिफ्ट नाही वापरायची, जिन्याने जाऊन बघा. सोपा सोपा एक्सरसाइज पटकन करता येतो. आणि कधी कधी काय होतं ना की तुम्ही जिममध्ये गेलात, मेंबरशिप, वजन उचलले, चांगलं आहे, त्याच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतो. पण शक्य असेल तर घरीच ट्रेडमिल घेऊन टाका ना. आणि कसं ठरवायचं मनामध्ये, समजा तुम्हाला क्रिकेट बघायला आवडतं ना, तर ट्रेडमिलवर असल्याशिवाय क्रिकेट बघायचं नाही. माझा एक मित्र 5 दिवस टेस्ट मॅच बघत होता क्रिकेट. तुम्ही म्हणाल हा अतिरेक होतोय. माझा एक मित्र नेहमी असं म्हणतो, मी त्याला म्हणतो, अरे रेड्या, तू आधी रेक मग अतिरेक. म्हणजे काय, मंडेला चालू करतो, नवीन वर्षाला चालू करतो, आत्ता चालू करा ना. आत्ता व्हिडिओ बघताय, तो बसून बघताय, त्याच्यापेक्षा उभं राहून बघा. आणि थोडक्यात म्हणजे काय, भूक लागेल तेव्हा खायचं, मन प्रसन्न ठेवायचं, व्यायाम करायचा, निराश व्हायचं नाही. दर वेन्सडेला वजनाच्या काट्यावर असं चढायचं त्याच्या अंगावर